नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 17वा याचे संपूर्णपणे पठण करणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामीसूत मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाले, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्मृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन, त्याची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूत नेनती, संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहून कित्येक जण हसताती तयाते, घरी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची, स्वामीसूताची जननी काकूबाई नामे करुनी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य, मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्य करुनी पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाकेले धरणी, बहुत आक्रोश मांडियेला, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झाले त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगूनी, परी त्यांच्या या गोष्टी तियेस गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली, यासी पिशाच्य बाधा झाली किंवा करणी केली, याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती, तयांची घेऊनी भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य, ऐसा विचार करूनी पोटी, दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही, होऊन या दीन वदन करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर, त्यासी पिशाच्य लागते थोर, माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामीसूताची जननी अक्कलकोटी येत असे, म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामीभक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत, जागा एक भक्तिनीने, निस्सीमजे स्वामीभक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हसत, ढोंग अवघे म्हणती हे, परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती, श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे, जननिंदा करिता ते अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसूत, जे अहंकारे बुडाले, सत्य पथाचरण चुकले, नित्य कार्याते विसरले, मोहे पडले भोवजाली, ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे, तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामीसूता, घरी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस
स्वामी जयंती केलीसे. कोण एक समयासी नगरकर नाना रेखी, सहज आले मुंबईसी त्याने ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते. एक वार पाहावे तयासी, इच्छा झाली नानासी. मग कोणी एके समयासी, मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी, लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून, वाढवले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवानी स्वामीजींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता रेखी, हसू आले समर्थासी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्री सनिथ भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त, गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामीसुताचे मत परी दिसे आधाररहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करीते आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकूनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचूनी, दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकूनी खिन्न मनी स्वामीसुत. स्वामी दर्शन घेतल्याविन, तो न सेवी उदकान. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकूनी आतून राणीने, हा समर्थाचा निस्सीम भक्त. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छांतरी. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरे प्रार्थनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता. प्रार्थनिया स्वामीसुता मंदिरा माझी आणले. पाहुनी समर्थासी, उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी, मिळी चरणी घातली. सद्गतीत अंतःकरणी चरण शालिली नयनाश्रुनी. देहबान गेले विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवशी. मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची. निज सुताते पाहोनी, आनंदले समर्थ मनी. कर पिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून. दूषित होय त्यांचे मन, द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवोनी समर्थाचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशेवेळी साधूनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामीसुताचे हे करणे योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून.
हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमा, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतारला. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरिला मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्यांच्या मनी जाचतचे. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनवले समर्थाते. म्हणे कृपा करोनी सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतुनी आले समर्थाते व्रत कथिले, आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता तरी जरी न ये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत तयांचे जे शिष्य होत, त्यासी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुनी परिगंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाती. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे शरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लगिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेची समाधान परोपरी करीताती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमारा अवतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते.
ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थनाथाय नमः.